गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेमधील पेपर 2चे इंग्रजी या विषयाचे काही प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट फॉर्म टू कंप्लीट द सेंटेन्स डॅश डॅश थ्रो द गार्बेज हेअर. ऑप्शन दिलेला आहे आपल्याला आरंट, डझंट, हॅवंट, डोंट. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डोंट. डोंट थ्रो द गार्बेज हिअर. याचा अर्थ असा होतो येथे कचरा टाकू नका. दुसरा प्रश्न दिला आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. इट इज 8:45. बघा आपल्याला समोर चित्रात 4 घड्याळ दिसत आहेत, त्यावरून 8:45 वेळ ओळखायची. 8:45 म्हणजे थोडक्यात 8:45 वाजलेले आहेत. तर असा पर्याय कुठला आहे बघा बरं. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा आपल्याला 8:45 वाजलेले दिसत आहे, म्हणजे आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. आपल्याला इथे रायमिंग वर्डच्या 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यातली चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. त्याची फर्स्ट हाऊस माऊस, टॉय बॉय, टॉल टेल, मेक टेक. तर बघा याच्यातील चुकीची जोडी आपल्याला दिसते पर्याय क्रमांक 3 टॉल टेल. हे आपले अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. माय ब्रदर लिव्ज इन मुंबई. आता इथे बघा आपल्याला 4 वाक्य दिले आहे आणि त्यामधून योग्य पंक्च्युएशन असलेलं वाक्य शोधायचं आहे. तर बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने झालेली आहे आणि मुंबई या शब्दाची सुरुवातसुद्धा कॅपिटल लेटरने झालेली आहे. कारण मुंबई हे एक प्रॉपर नाव आहे, त्यामुळे एखाद्या ठिकाणाचं जेव्हा विशिष्ट नाव उल्लेख केलेला असतो त्याची सुरुवात कॅपिटलने होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपले अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. प्लीज डॅश डॅश फॉर मी. इथे पर्याय दिले बघा वेट, 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 वेट्स. बघा 4ही शब्दांचा उच्चार आपल्याला सारखाच होताना दिसतोय. तर याच्यातील अचूक उत्तर कोणते असेल बरं. तर पर्याय क्रमांक 1 हे आपले अचूक उत्तर असेल. प्लीज वेट फॉर मी. वेटचा अर्थ होतो प्रतीक्षा करा. प्लीज वेट फॉर मी, माझ्यासाठी प्रतीक्षा करा. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. माय फादर इज द टीचर, माय फादर इज अँड टीचर, द माय फादर इज अ टीचर, माय फादर इज अ टीचर. तर बघा याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माय फादर इज अ टीचर. कारण टीचरच्या आधी ए वापरला गेला आहे. शिक्षक हा एक विशिष्ट शिक्षक आहे, ते म्हणून माय फादर इज अ टीचर म्हणजे माझे वडील एक शिक्षक आहे. इथे एचा योग्य वापर केलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपले अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. सम स्टुडंट्स आर प्लेइंग डॅश डॅश द स्कूल. पर्याय आहेत स्टुडंट्स, स्कूल, इन फ्रंट ऑफ, आर. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इन फ्रंट ऑफ. सम स्टुडंट्स आर प्लेइंग इन फ्रंट ऑफ द स्कूल म्हणजे विद्यार्थी हे शाळेच्या समोर खेळत आहे असा त्याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न, रिअरेंज द लेटर्स टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा आपल्याला एक शब्द दिला आहे, त्याची अक्षरे उलटपालट केलेली आहे. ते अक्षरे एका विशिष्ट क्रमाने लावून मिनिंगफुल वर्ड आपल्याला तयार करायचं आहे. तर बघा, तर यातून कुठला शब्द तयार होईल बरं. ERLFOW. तर यावरून बघा पर्याय क्रमांक 3 FLOWER फ्लॉवर हा शब्द तयार होताना आपल्याला दिसतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 फ्लॉवर हे आपले अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कंप्लीट द वर्ड रजिस्टर. पॅन, स्पून, ग्राइंडर, नाईफ. पुढे काय येईल बरं. पर्याय दिले आहे वायर, मिक्सर, चॉक, स्पॅनर. बघा इथे आपल्याला दिसतंय जे आपल्याला शब्द दिले आहे पॅन, स्पून, ग्राइंडर आणि नाईफ हे प्रश्नामध्ये हे सर्व स्वयंपाकघरातील वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहे.
तर यामध्ये कोणतं उत्तर बरोबर असेल बरं? तर पर्याय क्रमांक 2 मिक्सर हे आपलं अचूक उत्तर आहे. कारण बघा बाकीच्या ज्या वस्तू दिलेल्या आहे, वायर, चॉक म्हणजे खडू, स्पॅनर म्हणजे पाना, हे किचनमध्ये वापरले जात नाही. म्हणून 2 पर्याय क्रमांक मिक्सर हे आपले अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. माय फ्रेंड इज डॅश डॅश हिज मदर इन द किचन. ऑप्शन आहे हेल्प, हेल्प्स, हेल्पिंग, हेल्प्ड. तर बघा माय फ्रेंड इज, इथं इज आलेलं आहे वाक्यामध्ये, जे वर्तमान काळातील वाक्य आहे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 हेल्पिंग. माय फ्रेंड इज हेल्पिंग हिज मदर इन द किचन. म्हणजे माझा मित्र किचनमध्ये आईला मदत करत आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेल्पिंग हे आपले अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, रीड ऑल द सेंटेन्स अँड चूज द रॉंग वन. येथे आपल्याला 4 वाक्य दिलेले आहेत. त्यातलं चुकीचं वाक्य आपल्याला कोणतं ते शोधायचं आहे. राजेश रन फास्ट, राजेश सिंग नियरली, राजेश स्पीक्स लाऊडली, राजेश वॉक स्लोली. बघा राजेश रन्स फास्ट म्हणजे राजेश जोरात पळतो. राजेश सिंग नियरली म्हणजे राजेश जवळजवळ गातो. राजेश स्पीक्स लाऊडली म्हणजे राजेश जोरात बोलतो. राजेश वॉक स्लोली म्हणजे राजेश सावकाश चालतो. तर बघा या 4 वाक्यांमध्ये पर्याय क्रमांक 2 राजेश सिंग नियरली हे वाक्य चुकीचे दिसते. तर राजेश जवळजवळ गातो असा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दिस ॲरो शोज डॅश डॅश डायरेक्शन. पर्याय आहेत अपवर्ड, डाऊनवर्ड, राईट, लेफ्ट. बघा चित्रात दिसतो आपल्याला तो बाण वरच्या दिशेने चालला आहे, म्हणजे याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अपवर्ड. दिस ॲरो शोज अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेने. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक्स. डॅश डॅश न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस. ऑप्शन दिले आहे राजू, राजूज, राजूज, राजूज. बघा तर बघा याच्यातील अचूक उत्तर जे आहे ते मला वाटतं आहे पर्याय क्रमांक 2 राजूज. बघा कारण राजू हे एक नाम आहे म्हणून ते कॅपिटल लेटरमध्ये आले आहे. आणि राजूज न्यू ड्रेस म्हणजे राजूचा तो विशिष्ट ड्रेस आहे. म्हणजे कोणत्याही वस्तू कोणाची मालकी असलेला ज्या वस्तू आपल्याला दर्शवायची असते तेव्हा त्याच्यामागे एस लावला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपले अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, फाइंड द ऑड मॅन आउट. बघा खाली आपल्याला 4 शब्द दिले आहे, त्यामधून वेगळा शब्द ओळखायचा आहे. नी, काइंड, किंग, काईट. तर बघा आपल्याला स्पष्ट दिसतं आहे यामध्ये पहिला जो शब्द आहे नी, तर इथे के सायलेंट आलेला आहे. वाचन करताना आपण नी असे वाचन करतो. बाकी शब्दांच्या पर्यायामध्ये काइंड, किंग, काईट असं आपण वाचन करतो. म्हणजे याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नी. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू कम्प्लीट द सेंटेन्स. बघा खाली वाक्य दिलं आहे, व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. त्याच्यामध्ये योग्य चिन्हाचा वापर करायचा आहे. क्वेश्चन मार्क, ॲपोस्ट्रॉफी, एक्सक्लेमेशन मार्क, फुल स्टॉप. बघा जे वाक्य दिलं आहे व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर म्हणजे याचा अर्थ काय होतो थोडक्यात, तुझ्याकडे किती मोठा सोन्याचा ढीग आहे. तर मग याच्या शेवटी काय येईल बरं, तर याच्या शेवटी आपण उद्गारवाचक चिन्ह येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 एक्सप्लेनेशन मार्क हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, युअर फ्रेंड हेल्प यू ॲट द राईट टाईम. व्हॉट विल यू से टू हिम. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा युअर फ्रेंड हेल्प यू ॲट द राईट टाईम. तुमचा मित्र तुम्हाला योग्य वेळी मदत करतो. मग अशा वेळी तुम्ही त्याला काय म्हणणार, तर नक्कीच आपण त्याला थँक्यू सो मच असे म्हणणार. तर म्हणजे पर्याय क्रमांक 4 थँक्यू सो मच हे आपले अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कंप्लीट द ग्रीड ऑफ ॲनिमल्स बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट. बघा येथे आपल्याला काही शब्द दिलेले आहे आणि त्यातील काही अक्षरे गाळलेली आहेत. तर तेथे आपल्याला अचूक अक्षरे टाकायचे आहे जेणेकरून अचूक
व अर्थपूर्ण शब्द तयार होईल. बघा, पहिला शब्द तयार होणार आहे रॅबिट, RABBIT. दुसरा शब्द तयार होणार आहे कांगारू, KANGAROO. तिसरा शब्द तयार होणार आहे क्रोकोडाईल, CROCODILE. बघा, तर असे पर्याय कुठले आहे? तर पर्याय क्रमांक 2मध्ये बघा B आहे, K आहे, R आहे आणि C आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2मधील अक्षरे आपण शब्दांमध्ये वापरल्यास योग्य अर्थपूर्ण शब्द तयार होतील. म्हणजे आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मार्च इज द डॅश डॅश मंथ ऑफ द इयर. पर्याय दिले आहे 3, 2, 3, 1. म्हणजे मार्च हा वर्षातला कितवा महिना आहे? 3चा अर्थ होतो 3, 2 म्हणजे दुसरा, 3 म्हणजे तिसरा आणि 1 म्हणजे पहिला. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मार्च हा वर्षातला तिसरा महिना आहे. 3 हे आपलं उत्तर राहणार आहे या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप. आता समोर आपल्याला एक आकृती दिलेली आहे. ती आकृती कोणत्या आकाराची ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय दिले ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर, सर्कल. तर बघा, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, रेक्टँगल म्हणजे आयत, स्क्वेअर म्हणजे चौकोन आणि सर्कल म्हणजे वर्तुळ किंवा गोल. तर बघा, जी आपल्याला समोर TV सारखी आकृती दिसते ती रेक्टँगल म्हणजे आयताकार आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रेक्टँगल. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द ॲक्शन वर्ड. बघा, खाली 4 शब्द दिले आहे आणि त्यामधून आपल्याला कृती दर्शवणारा शब्द दाखवायचा आहे. बघा, लवली, नॉईस, मंकी, यॉन. लवली म्हणजे बघा सुंदर, नॉईस म्हणजे आवाज किंवा गोंगाट, मंकी म्हणजे माकड आणि यॉन जांभई देणे. तर बघा, याच्यातील कृती दर्शवणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 4, यॉन. याचा अर्थ होतो जांभई देणे. पुढचा प्रश्न, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा, आपल्याला एक शेजारी चित्र दिलेलं आहे आणि चित्रावरून आपल्याला योग्य उत्तर शोधायचे आहे. अ स्टमक एक, अ हेड एक, फीवर, कफ अँड कोल्ड. बघा, स्टमक एक म्हणजे आपल्याला माहिती आहे पोटदुखी, अ हेड एक डोकेदुखी, फीवर म्हणजे ताप, कफ अँड कोल्ड म्हणजे खोकला आणि सर्दी. तर बघा, चित्रात दिसतंय का त्या स्त्रीला खोकला आणि सर्दी झालेली आहे. तर म्हणजे पर्याय क्रमांक 4, कफ अँड कोल्ड हे आपले अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन. बघा, एक इथं पॅसेज दिलेला आहे आपल्याला छोटासा उत्तरा. तो वाचून आपल्याला खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. तर सर्वप्रथम आपण काय करूया, तर उत्तरा वाचन करून घेऊया. वन्स देअर वॉज अ एम्परर इन चायना हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग. ही लव्ड प्लांट अँड गार्डन्स. ही इवन एन्जॉयड वर्किंग इन हिज गार्डन्स. People came from far and wide to see his beautiful garden. पुढे प्रश्न दिला आहे, who was very fond of gardening. प्रश्नाचा अर्थ असा होतोय की बागकामाची कोणाला खूप आवड होती. तर पर्याय दिले चायना, ॲन एम्परर, पीपल, प्लांट्स. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ॲन एम्परर म्हणजे राजा किंवा सम्राट. चायनाचा जो राजा किंवा सम्राट होता त्याला बागकामाची खूप आवड होती. म्हणजे पर्याय क्रमांक 2, ॲन एम्परर हे आपले उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅसेज. बघा, खाली आपल्याला 4 पर्याय दिले आहे, त्यामधून योग्य जोडी शोधायची आपल्याला पॅसेजमधून. लवली प्लांट्स, फार पीपल, ब्युटिफुल गार्डन, ब्रेव्ह एम्परर. बघा, तर इथे पॅसेजमध्ये ब्युटिफुल गार्डन ही आपल्याला जोडी दिसून येते शब्दांची. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपले अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. द एम्परर एन्जॉयड डॅश डॅश. पर्याय दिले आहे प्लांट्स, ब्युटिफुल फ्लॉवर, वर्किंग इन द प्लेस, वर्किंग इन द गार्डन्स. तर बघा,
पॅसेजमध्ये पण आपल्याला दिसतं आहे द एम्परर एन्जॉईड वर्किंग इन हिज गार्डन, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. आजच्या व्हिडिओमधला हा शेवटचा क्वेश्चन. लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा शेजारी एक चित्र दिले आहे आजोबांचे आणि त्यावरून ते चित्र कसले आहे ते आपल्याला अचूक ओळखायचे आहे. पर्याय दिले आहे कम हेअर, इकडे ये, लेट मी थिंक, मला विचार करू दे, आय कांट हिअर यू, मी ऐकू शकत नाही, व्हॉट्स रॉंग, काय चुकले. तर बघा याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आय कांट हिअर यू. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी स्कूल प्रवीण सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.